हातात बेड्या ठोकलेला आणि काळ्या बुरख्याने तोंड लपवणारा काळ्या रंगाचा टी शर्ट घातलेला हा आहे RPIचा नगरसेवक प्रकाश लोंढे यांचा मुलगा भूषण लोंढे। 31 डिसेंबरच्या मध्यरात्री झालेल्या दुहेरी खून प्रकरणात भूषण लोंढेचा सहभाग असल्याचं तपासात निष्पन्न झालंय। मात्र गेल्या 7 महिन्यांपासून पोलिसांना हुलकावणी देत भूषण आणि त्याचे साथीदार पसार होते। अखेर कानून के हाथ लंबे होते हैं याचा साक्षात्कार लोंढे आणि त्याच्या साथीदारांना झाला। 3 जणांना पुण्याहून सिने स्टाईलने अटक करण्यात आली आहे। अर्जुन आव्हाड आणि निखिल गवळे या दोघांचा खून करून त्यांचे मृतदेह त्र्यंबकेश्वर पोलिसांच्या हद्दीतील एका दरीत फेकून देण्यात आले होते। या प्रकरणात 8 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे। जानेवारी महिन्यामध्ये जे त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 2 युवकांचा खून झाल्याचं जे प्रकरण होतं, ज्याच्यामध्ये त्यावेळेस गुन्हा दाखल होता आणि त्यामधील फरारी आरोपी भूषण लोंढे आणि त्याचे साथीदार हे त्यावेळेसपासून फरार होते। त्यांना आम्ही काल पुण्यामध्ये लोकेट केलं आणि त्यांना ताब्यात घेऊन आज या ठिकाणी तपास कामी आणलेलं आहे। गेल्या वर्षभरापासून नाशिक शहरातल्या गुन्हेगारीनं पोलिसांना आव्हान द्यायला सुरुवात केली आहे। त्यामुळे पोलिसांनी गुन्हेगारांची पाळंमुळं खोडून काढायला सुरुवात केली आहे। तेव्हा गुन्हेगारांना राजकीय आश्रय असल्याचं निदर्शनास आलंय। त्यामुळे गुन्हेगारांना आर्थिक किंवा इतरही काही मदत करणे, त्यांना आश्रय देणाऱ्यांवर पोलिसांनी करडी नजर ठेवून अटक सत्रही सुरू केलंय। गेल्या महिन्यात पंचवटीत झालेल्या हत्येप्रकरणी आरोपींना मदत केल्याच्या आरोपात भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षांचा पुतण्या अजय बागुलला मोका अंतर्गत अटक झाली आहे। 2008च्या एका प्रकरणात संशयावरून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा निकटवर्तीय कैलास मुदलियारला गेल्याच आठवड्यात ताब्यात घेण्यात आलं होतं। तडीपार गुंडाला आश्रय दिल्याच्या कारणावरून अपक्ष नगरसेवक पवन पवार यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे। जिल्हा न्यायालयात सरकारी कामात अडथळा आणून पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी RPI नगरसेवक प्रकाश लोंढेवरही कारवाई झाली। गेल्या काही महिन्यात 25 ते 30 सराईत गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। लोकप्रतिनिधी, राजकीय कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी गुन्हेगारांशी संबंध ठेवला तर त्यांची गय केली जाणार नाही असा निर्वाणीचा इशारा पोलिसांनी दिला आहे। आधी कॉर्पोरेटर असू द्या, नगरसेवक असू द्या किंवा राजकारणी असणारे लोक असू द्या, आपलं पण कर्तव्य आहे तुम्ही नोन ते सराईक गुन्हेगार म्हणतात, नोन गुन्हेगारला तुम्ही कोणाला ते कोणत्याही प्रकारची तुम्ही मदत केला आणि त्या गुन्हेगारवर आता मोका लावला म्हणजे तुमच्यावर पण ते एव्हिडन्स होऊ शकतो। ते लोक सतर्क असायला पाहिजे, असं तर लोकांपर्यंत पोहोचवायचं पण काम असतं। क्योंकि नोइंगली तुम्ही असं लोकांनी तुम्ही माहिती असताना ते गुन्हेगारी टोलीला तुम्ही मदत केला आणि तुमच्यावर पण कारवाई होऊ शकतो। गेल्या निवडणुकीचा अंदाज पाहिला किंवा पुढे येऊ घालणाऱ्या निवडणुकीचा जरी आपण अंदाज घेतला तर ह्या सर्व परिस्थितीमध्ये सत्ता, सत्तेतून संपत्ती आणि संपत्तीतून गुन्हेगारीकरण हे सर्व एकमेकांशी असं लिंकअप आहे। आणि त्याच्यामुळे होतं काय का सत्तेच्या माध्यमातून सत्ता राबवताना पैसा मिळवायचा, प्रतिष्ठा मिळवायची आणि त्या पैसा आणि प्रतिष्ठेच्या माध्यमातून गुंडगिरी फोकवायची, हे आजपर्यंत अव्याहत चालत आलेलं आहे। नाशिकच्या पोलीस डिपार्टमेंटने आतापर्यंत याकडे काही प्रमाणामध्ये लक्ष दिलं नाही दिलं अशातला भाग नाही, परंतु वेळोवेळी त्या वेळेला ह्या गोष्टी ठेचून काढणं जे अपेक्षित होतं ते त्या प्रमाणामध्ये होऊ शकलेलं नव्हतं। वेगवेगळ्या गँगशी संबंधित असल्याच्या संशयावरून आतापर्यंत 4 ते 5 नगरसेवकांची चौकशी करण्यात आली आहे। महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असल्यानं राजकारणी आणि गुन्हेगार पुन्हा एकदा हातात घालून फिरण्याची शक्यता आहे। त्यामुळं यापुढेही पोलिसांकडून अशाच कडक पवित्र्याची शक्यता आहे। असं असलं तरी कारवाई सातत्य राहील का, की राजकीय हस्तक्षेपामुळे पोलिसांचे हात पुन्हा एकदा बांधले जातील असा प्रश्नही नाशिककरांमधून विचारला जातोय। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।